नमस्कार. त्या जीवन कार्याकडे आणि मुख्य म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये राजर्षी शाहू महाराजांची कामगिरी कोणत्या प्रकारची आहे, त्यांच्या या इतिहासदत्त कामगिरीकडे काही एक विहंग दृष्टीनं पाहणं, त्याचं काही एक नव्यानं आकलन करणं आणि आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये शाहू महाराजांचं योगदान कोणत्या प्रकारचं आहे त्यासंबंधी आपणाशी काही संवाद साधावा या निमित्तानं मी आपणासमोर आहे. एक म्हणजे शाहू महाराजांच्या निधनाला एक 2-1 वर्ष आणि 100 वर्ष होतील. या शतकभरामध्ये महाराष्ट्राच्या वाटचालीमध्ये अनेक खूप मोठी परिवर्तनं झाली, खूप स्थित्यंतर झाली, खूप घडामोडी घडल्या. सामाजिक जीवनाचा, राजकीय जीवनाचा आणि सांस्कृतिक जीवनाचा एक मोठा विकसनशील वाटचाल महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि या बदलाच्या पार्श्वभूमीवरती राजर्षी शाहू महाराजांनी आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी करताना, त्याचा एक शिस्तशीर पाया घालताना कोणत्या प्रकारचा एक लढा आणि सामाजिक संघर्ष केला आणि त्याचं एक श्रेयस्कर महाराष्ट्राच्या आजच्या आपल्या जीवनामध्ये पाहायला मिळतं. त्या दृष्टीनं काही एक विचार या निमित्तानं करता येणं शक्य आहे. एक म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनाकडे आणि त्यांच्या कार्याकडे इतिहासकारांनी फारसं सम्यकपणानं आणि सर्वंकषपणानं पाहिलेलं नव्हतं. याची कारण आपल्या इतिहास लेखनाच्या दृष्टीमध्ये पाहायला मिळतात. एकतर इतिहास लेखन हा बऱ्याचदा बाधित दृष्टीने लिहिण्यात जाण्याची शक्यता असते. त्याचबरोबर या इतिहास लेखनावरती जात आणि वर्ग संबंधाचा देखील काही प्रभाव पाहायला आपल्याला मिळतो. गेल्या 20 वर्षामध्ये मात्र राजर्षी शाहू महाराजांच्याकडे महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या अभ्यासकांनी नव्या दृष्टिकोनातून पाहायला आपल्याला दिसतं आणि ही एक समाधानाची बाब आपल्याला म्हणावी लागते. ज्येष्ठ इतिहासकार जुन्या पिढीतले त्र्यंशम शेजवलकर यांनी 1948 साली इतिहासात व्यक्तीचे मूल्यमापन नावाचा एक लेख लिहिला होता. अतिशय परखड आणि सुस्पष्ट विचारांसाठी म्हणून शेजवलकर प्रसिद्ध होते. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की इतिहास लेखन हा महाराष्ट्रातला बहुतांश वेळी हा दयाळू, कृपाळू, मायाळू, श्रद्धाळू आणि झोपाळू अशा स्वरूपाचा असतो. त्याचबरोबर ज्ञातीवर्गाच्या आणि प्रस्थापित हितसंबंधाच्या देखील प्रभावाचा काही एक भाग इतिहास लेखनामध्ये असतो. आणि म्हणून एकतर स्वतः राजर्षी शाहू राजा होते, यामुळे देखील त्यांच्या क्रांतिकारी कार्याकडे इतिहास लेखकांचं लक्ष गेलं आपल्याला नसावं असं मला वाटतं. हे सगळं पाहत असताना एक लोककल्याणकारी राजा, प्रजाहितरक्षवादी राजा, एक क्रांतिकारी राजा, सामाजिक गतिशीलतेचा पाया आपल्या संस्थानामध्ये आणि महाराष्ट्रभर घालणारा एक राजा म्हणून या राजाला उन्हपुरं केवळ 48 वर्षाचं आयुष्य लाभलं. 1874 ते 1922 हा त्यांचा जीवितकाळ आहे आणि त्यांचं राज्यारोहण हा 1894 काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी खूप ललांबूट ठरावे, खूप मूलभूत स्वरूपाचे, सामाजिक स्वरूपाचे निर्णय घेतले, धोरणं घेतली, त्याची अंमलबजावणी केली आणि त्याचा एक प्रभाव आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एकतर संबंध भारतभरामध्ये राजेशाहीचा इतिहास हा फार रंजक वाटावा अशा प्रकारचा आहे. 560हून अधिक संस्थानं भारतभरामध्ये त्या काळामध्ये होती आणि ही संस्थानं, बहुतांश संस्थानांचा इतिहास, राजेराजवाड्यांचा इतिहास हा वैभवाचा, ऐश्वर्याचा, हंड्या-झुंबरांचा हा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. अपवादभूत असेच राजे आपल्या कार्यानं, कर्तबगारीनं महान अशा व्यक्तींमध्ये गणना होऊन बसलेले आहेत. ही खूप अपवादभूत अशा प्रकारची नावं आहेत. बडोदा नरेश, सयाजीराव महाराज गायकवाड, छत्रपती शाहू महाराज आणि अन्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी अशा कर्तबगार अशा राजे पाहायला आपल्याला मिळतात की ज्याचा भारताच्या राष्ट्र म्हणून घडवण्यावरती खूप महत्वाचा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. म्हैसूर स्टेट असेल किंवा आपल्या इकडील परिसरामध्ये औंधसारखं स्टेट असेल, अशा देखील संस्थानामध्ये काही बदल, सामाजिक बदल आणि सांस्कृतिक बदल राजे मंडळींनी केलेले आपल्याला दिसतात. त्यामुळं या संस्थानांच्या पार्श्वभूमीवरती राजर्षी शाहू महाराजांचं एक वेगळेपण आपल्याला ध्यानात घ्यावं लागतं. कोल्हापूरचं हे मराठा संस्थान अतिशय छोटं अशा प्रकारचं, 1079 गावं असणार आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा सीमा भागामध्ये त्याचा प्रदेश व्यापलेला आपल्याला दिसतो. एकतर शिवछत्रपतींची गादी म्हणून महाराष्ट्रीयांच्या किंवा भारतीयांच्या जनजीवनामध्ये कोल्हापूरच्या गादीला अतिशय आदरभाव आणि श्रद्धाभाव लोकजीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अगदी ज्यावेळेस
राजर्षी शाहू महाराजांचा राज्यारोहण झालं त्यावेळेस लोकमान्य टिळकाने देखील या आदरापोटीच एक अग्रलेख लिहिला होता की करवीर क्षेत्री राजकीय कपिलाषष्टीचा योग घडून आलेला आहे. या प्रकारचं एक भारतीयांच्या जीवनामध्ये कोल्हापूर संस्थानांविषयी आदरभाव होता आणि ही एक मोठी आव्हान राजर्षींच्या समोर होतं की या गादींचा अधिक विस्तार करावा आणि त्याला अधिक सामाजिक लोककल्याणाचा एक पाया द्यावा, असे एक फार मोठं आव्हान राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. राजर्षी शाहू महाराजांच्या संबंध जीवनाकडे आपण पाहिला असताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. ज्या प्रतिकूल अवस्थेमध्ये त्यांनी राज्याची सूत्र स्वीकारली त्या काळामधला महाराष्ट्र आणि मुख्य म्हणजे कोल्हापूर संस्थान, तिथल्या सामाजिक राजकीय संस्थानातल्या घडामोडी असतील आणि एकंदर या काळातलं जर स्वरूप पाहिलं असताना तर तो फार प्रतिकूल आणि आव्हानप्रद अशा प्रकारचा आपल्याला पाहायला मिळतो. एकतर म्हणजे राजर्षी शाहू महाराज हे ब्रिटिशांचे मांडलिक राजे होते आणि वसाहत काळातल्या एका परकीय सत्तेचा नियंत्रणाखाली सतत अतिशय कौशल्यानं राजर्षी शाहू महाराजांना काम करावं लागलेलं आहे. त्याचे एक दबाव सातत्यानं त्यांच्या कार्यकाळामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो. मात्र महाराजांनी यातून एक स्वतंत्र वाट अतिशय कौशल्यानं चोखाळली आपल्याला दिसतं. दुसरी एक भाग की पुरातन काळापासून चालत आलेली ब्राह्मणशाही हा देखील राजर्षी शाहूंच्या समोर एक मोठा आव्हानाची गोष्ट होती. आणि तिसरी बाब म्हणजे संस्थानातली नोकरशाही. अशा तिहेरी पातळ्यांच्यावरती एक संघर्ष करत किंवा काही वेळा कौशल्यानं वाट काढत राजर्षी शाहूंनी आपल्या संस्थानांना एका वैभवाच्या शिखरावर आणि पर्यायानं महाराष्ट्राच्या लोकजीवनाला आणि जनजीवनाला एक महत्वाचं एक कार्य करण्याची भूमिका छत्रपती शाहू महाराजांनी पार पाडलेली आपल्याला दिसते. साधारणतः 19व्या शतक आपण हे प्रबोधनाचं शतक मानतो. परंपरा आणि परिवर्तनाचं, नवता आणि परंपरेतल्या संघर्षाची रणभूमी म्हणून 19व्या शतकाकडे आपण पाहतो. आणि या बदलाची, परिवर्तनाची, प्रबोधनाची केंद्र ही साधारणतः मुंबई आणि नंतर पुणे गणली गेलेली दिसतात. त्या पार्श्वभूमीवरती कोल्हापूर हे मुंबईपासून साधारणतः 400 किलोमीटरच्या आसपास असं प्रकारचं गाव होतं, संस्थान होतं. त्यामुळं ह्या बदलाचा संथ अशा प्रकारचा प्रवेश कोल्हापूरच्या संस्थानामध्ये झाला. मात्र 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये या बदलाला काही प्रमाणात वेग आला. राजाराम महाविद्यालयाची स्थापना झाली. तिथे येणारा शिक्षक वर्ग आणि अन्य काही. इथे एक आणखी आवर्जून उल्लेखनीय गोष्ट करण्यासारखी बाब म्हणजे गोपाळकृष्ण गोखले आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं शिक्षण काही काळ कोल्हापूरमध्ये झालं होतं. याचा देखील एक उल्लेख आपला आवर्जून करावा लागतो. तर अशा या 19व्या शतकातल्या सामाजिक परिवर्तनाच्या काळातल्या उत्तर काळात शाहूंचं कार्य सुरू झालं आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये त्याला एक मोठा परमोत अशा प्रकारचा आविष्कार शाहूंच्या कार्याचा झालेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून शाहूकऱ्यांची थोरवी आपल्याला अनेक त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये, कर्तबगारीमध्ये पाहायला मिळते. सामाजिक परिवर्तनामध्ये अनेक खूप मूलभूत गोष्टी शाहू महाराजांनी केल्या. शेती, उद्योगधंदे, शिक्षण, जाती निर्मूलनाचा एक महाप्रकल्प असेल, अगदी कॉफी मळ्यांची लागवड असेल किंवा मधुमक्षिका पालनाचा अत्यंत वेगळा अशा प्रकारचा प्रयोग शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये केला होता. साखर कारखाना असेल किंवा कापड गिरणी असेल, व्यापार पेठांची निर्मिती असेल, तर असा एक सतत आधुनिकवादी जीवनदृष्टीचा राजा, लोककल्याणकारी राजा म्हणून अतिशय ललामभूत अशा प्रकारचे प्रयोग शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये केले आणि त्याचा एक अनुषंगिक अशा प्रकारचा फायदा किंवा लाभ महाराष्ट्राला झालेला आपल्याला दिसतो. राजर्षी शाहू महाराजांच्या एका महत्वाच्या कार्याचा या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. तो म्हणजे जात निर्मूलनाचा आणि जातमुक्तीच्या लढ्याचा. भारतीय इतिहासामध्ये जातीवास्तव अतिशय गुंतागुंतीच्या स्वरूपाचा आहे. एक प्रकारच्या अमानुष गुलामीचा आणि दास्यत्वाचा इतिहास म्हणून तो गणला जातो. अतिशय विषम अशा शोषणाचा एक इतिहास म्हणून भारताच्या एक दुःखद वास्तव प्राचीन काळापासून भारतामध्ये चालू होतं. तर अशा एका महत्वाच्या प्रश्नाकडे आणि अतिशय मूलभूत प्रश्नाकडे राजर्षी शाहू महाराजांनी महत्व ओळखून त्यासंबंधी आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध या वंचितांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि दलितांच्या जातमुक्तीसाठी लढा दिलेला आपल्याला दिसतो आणि तो विविध पातळ्यांवरच्या स्वरूपाचा दिलेला दिसतो. एकतर एका परंपराशील अशा राजाने या प्रकारचं काम करावं हीच एक इतिहासामध्ये एक फार महत्वाची घटना मानावी लागते.
राजर्षी शाहू महाराजांच्या या कामामुळं त्यांचा धेडोंका राजा अशी देखील कुत्सित अवहेलना देखील समाजामधून झाली. पण दुर्भागी लोकांच्या कल्याणासाठी झटत राहणं आणि वंचितांच्या लोकांसाठी आपण काम करत राहणं हा शाहू महाराजांच्या आयुष्याचा एक महत्वाचा, अतिशय महत्वाचा पैलू आहे की ज्यामुळं दलितांना एक आत्मसन्मानाचं, आत्मबळाची जाणीव झाली, अस्मितेची जाणीव झाली आणि त्याचं लोन महाराष्ट्रभर आणि भारतभर गेलेलं आपल्याला दिसतं. महात्मा फुले, महर्षी विठ्ठलराम शिंदे, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही भारताच्या जातमुक्ती लढ्यातली एक महत्वाची, महाराष्ट्रातली एक महत्वाची कडी म्हणून आपण, शृंखला म्हणून पाहू शकतो, शलाका म्हणून पाहू शकतो. आणि या साखळीतल्या शाहू महाराजांचे एक राजा म्हणून दलित मुक्तीच्या लढ्यामध्ये, सामाजिक समतेच्या लढ्यामध्ये शाहू महाराजांनी कोणतं काम केलं तर त्याचं एक वेगळेपण आपल्याला आवर्जून या निमित्तानं ध्यानात घ्यावं लागतं. या सगळ्या कामामध्ये न केवळ बोलके विचारवंत, न केवळ पुरोगामी विचार मांडत न राहणं, पण एक राजा म्हणून, एक कृतिशील राजा म्हणून आपल्या राजदरबारामध्ये, धोरणामध्ये त्याचं प्रतिबिंब करणं, त्याची अंमलबजावणी करणं आणि ती काटेकोरपणाने करणे ही एक शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमध्ये फार महत्वाची घटना मानावी लागते. अगदी अनेक छोट्या मोठ्या प्रसंगांपासून त्या महत्वाचे निर्णय जातीच्या या सामाजिक संदर्भामध्ये शाहू महाराजांनी जाणीवपूर्वक घेतलेले आपल्याला दिसतात. आपल्या दरबारामध्ये नोकर भरती असेल, पोलीस दलामध्ये दलितांची भरती असेल, भटक्या विमुक्तांसाठी त्यांनी केलेलं काम असेल किंवा म्युनिसिपालिटीमध्ये अनेक नोकर दलित वर्गातील दाखल करणे, तलाठी म्हणून देखील त्यांना सहभागी करून घेणं आणि एक प्रकारचा आत्मविश्वास या समाजामध्ये निर्माण करण्यासाठी आणि अस्पृश्यता निवारणाची चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी आणि त्याला एक मोठा कॅनव्हास प्राप्त करून देण्यामध्ये राजर्षी शाहू महाराजांचे फार महत्वाचं योगदान आपल्याला दिसतं. आपल्या संस्थानामध्ये 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये, आरंभीच्या वर्षांमध्येच जाती आरक्षणाचा प्रयोग करणारा भारतातला महान राजा होता. एक प्रकारचं प्रबोधनाचं आणि अस्पृश्यतेचं एक महत्वाचं निवारणाचं कार्य शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये केलं. एक राजा दलितांसाठी, अस्पृश्यांसाठी एवढं महत्वाचं मायानं काम करतो आहे याची एक जाणीव सर्व महाराष्ट्रभर आणि भारतभर गेलेली आपल्याला दिसते. शाहू महाराजांच्या एकतर त्यांनी या संबंधाने खूप अनेक जाहीरनामे काढले, अनेक दलित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या दिल्या, परदेशाला पाठवलं, स्कॉलरशिप दिल्या, अनेक शाळांमध्ये या मुलांना सहभागी करून घेतले, फासेपारद्यांच्या किंवा भटक्या विमुक्तांच्या गावं बसवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कर्नाटकातून अशा भटक्या विमुक्त आपल्या राजवाड्यावरती त्यांनी दाखल करून घेतलं. तर हा सामाजिक व्यवहार अधिक गतिमान, अधिक प्रवाही व्हावा, जातीचं विषारी, कलुषित अशा प्रकारची भेदाची भावना समाजातून नाहीशी व्हावी, ती कायमची नष्ट व्हावी आणि एक प्रकारचा जातून निर्मूलन व्हावा, हा एक शाहू महाराजांच्या कार्यकाळातला एक महत्वाचा अजेंडा होता असं आपल्याला दिसतं. आणि छोट्या छोट्या घटनांमधून देखील आपल्याला दिसतं की स्वतः राजा दलितांमध्ये मिसळतो आहे, त्यांची संवाद साधतोय, बोलतोय, त्यांच्या इच्छा आकांक्षा विषयी बोलतोय. हा संवाद त्या काळामध्ये स्वाभाविकपणानं सर्व दूर पसरला आहे असं आपल्याला दिसतं. अगदी त्या काळामध्ये त्यांनी कोल्हापुरामध्ये हे मल्लविद्येसाठी प्रसिद्ध होतं. पहिलवानांची नावं त्यांनी जाणीवपूर्वक बदलली आणि ती प्रतिकात्मक स्वरूपाची ठेवली. तर हा एक प्रतिकात्मक अशा प्रकारचा कृती होती असं आपल्याला दिसतं की स्पर्शास्पर्श, जातीभेद, बिटाळ, सावली या दृष्टीनं एकमेकांच्याकडे पाहणाऱ्या भारतीय समाजामध्ये ही गोष्ट नाहीशी व्हावी, ही एक साधी गोष्ट आहे. पण पहिलवानांची नावं बदलणं असेल किंवा आपल्या बग्गीवरती दलित व्यक्तीला नेमणं असेल किंवा टाउन हॉल शहराच्या मध्यवर्ती गंगाराम कांबळे नावाच्या व्यक्तीला, दलित व्यक्तीला त्याने हॉटेल घालून देणं आणि प्रत्यक्ष स्वतः त्या हॉटेलमध्ये जाणं. तर ह्या शाहू महाराजांच्या प्रत्येक गोष्टींमागं प्रतिकात्मक स्वरूपामध्ये सामाजिक समतेचं, जातीभेद निर्मूलनाचा एक मोठा प्रकल्प होता असं आपल्याला दिसतो आणि तो त्यांनी जाणीवपूर्वक, हेतुपूर्वक आपल्या राज्यामध्ये, संस्थांमध्ये राबविला आणि त्याचं एक दृश्यमान महाराष्ट्रामध्ये देखील गेलेलं आपल्याला दिसतं. महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सामाजिक आणि वैचारिक इतिहासामध्ये राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्नेह, यांची मैत्री आणि एकमेकांना परस्पर पूरक अशा प्रकारचं कार्य
हा देखील एक महत्वाचा टप्पा मानला जातो. 1919-20च्या दरम्यान हा एक सुयोग जुळून आला आणि दलितांच्या उद्धारासाठी, दलितांच्या लढ्यांसाठी एक भारतव्यापी लढा उभा करण्यामध्ये राजर्षी शाहू महाराजांचं फार महत्वाचं सहाय्य, मोलाचं सहाय्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना झालं आणि त्याच्यामधूनच 1920ची ऐतिहासिक मानगाव परिषद असेल किंवा त्याच्या पुढच्याच वर्षी नागपूरला झालेल्या अस्पृश्यता निवारणाची परिषद असेल, त्याचे अध्यक्ष स्वतः छत्रपती शाहू महाराज होते. आंबेडकरांच्या मूकनायक या नियतकालिकाला भरघोस अशा प्रकारची मदत, सहाय्य शाहू महाराजांनी केली होती. भारताच्या इतिहासामध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या किंवा दलितांच्या लढ्याला एक सर्वव्यापीपण येण्यासाठी शाहू महाराजांची भूमिका आणि त्यांचं कार्य फार मोलाचं आणि महत्वपूर्ण मानावं लागतं. या कृतज्ञतेपोटीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांच्याबद्दल म्हटलं होतं की शाहू महाराजांसारखा सखा अस्पृश्यांना पूर्वी लाभला नव्हता आणि पुढेही लाभेल की नाही याबद्दल आम्हाला शंका वाटते. या शब्दांमध्ये शाहू महाराजांचं ऋण डॉक्टर आंबेडकरांनी मान्य केलं होतं. तर भारताच्या या दलित लढ्यांमध्ये, दलित चळवळीच्या सामाजिक लढ्यामध्ये शाहू महाराजांचे एक राजा म्हणून, सामाजिक विचारवंत म्हणून आणि कृतिशील कार्यकर्ता म्हणून देखील फार महत्वाची भूमिका आणि कार्य राहिलेलं आहे असं आपल्याला दिसतं. तर हा एक महत्वाचा पैलू भारताच्या आणि महाराष्ट्राच्या जाती निर्मूलनाच्या लढ्यामध्ये शाहू महाराजांची भूमिका, त्यांचे कार्य आणि अंमलबजावणी राजा म्हणून फार महत्वाची राहिलेली दिसेल. त्याचे पडसाद आधुनिक महाराष्ट्राच्या घडणीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये देखील पाहायला मिळतं. शाहू महाराजांच्या आणखी एका महत्वाच्या कार्याचा इथं उल्लेख करावा लागतील की ज्याचे पडसाद महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासामध्ये आणि राजकीय इतिहासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पडलेले दिसतात. विशेषतः बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आणि उन्नतीसाठी शाहू महाराजांनी खूप महत्वाचे प्रयत्न केले आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये या बहुजन समाजाच्या एक मोठी जी किंवा त्याच्यापूर्वी चळवळ उभी राहिली, त्याचं एक मोठं श्रेय राजा म्हणून शाहू महाराजांना आपल्याला द्यावं लागतं. 1911 साली सत्यशोधक समाजाची नव्यानं कोल्हापूरमध्ये, करवीरमध्ये स्थापना झाली. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाज त्यांच्या मृत्यूनंतर काही क्षीण झाली होती, त्याचं पुनरुज्जीवन करण्याचं एक मोठं श्रेय शाहू महाराजांना द्यावं लागतं. आणि त्या काळात सत्यशोधक चळवळीचे केंद्र कोल्हापूर हे झालेलं आपल्याला दिसतं. स्वतः शाहू महाराज हे आर्य समाजिस्ट होते, पण तरी देखील सत्यशोधक चळवळीचे, ब्राह्मणेतर चळवळीचे पाठीराखे, एक समर्थक म्हणून, एक विचारक म्हणून, एक संवादी सोबती म्हणून कायम भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासामध्ये राजर्षींचं कार्य अतुलनीय असं आपल्याला दिसतं. या कामाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील बहुजन केंद्री वृत्तपत्रकारितेला, ग्रंथ संस्कृतीला आणि वैचारिक संस्कृतीला मोठं सहाय्य शाहू महाराजांचं लाभलं. पहिलं बुद्धचरित्र आणि शिवचरित्र लिहिणारे केळुसकरांच्या ग्रंथांना सहाय्य करणं असेल, प्रबोधनकार ठाकरेंच्या लेखनाला सहाय्य करणं असेल, मुकुंदराव पाटील असतील किंवा जवळकर असतील, तर असा एक मोठा 20व्या शतकाच्या आरंभ काळातच सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळीचा पाया घालण्यामध्ये आणि त्याचा विस्तार करण्यामध्ये राजर्षी शाहू महाराजांचं एक महत्वाची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आणि अखिल महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटलेले दिसतात. महात्मा फुले आणि महर्षी विठ्ठलराम शिंदे यांनी केलेल्या बहुजनवादाच्या मांडणीचा विकास आणि विस्तार करण्यामध्ये राजर्षी शाहूंची कामगिरी फार मोलाची कामगिरी म्हटली पाहिजे. शेतकरी, कामकरी, वंचित आणि बहुजातीय वर्ग संघटित स्वरूपामध्ये आपल्या हक्कांसाठी आणि न्याय प्रश्नांसाठी त्याचं संघटन करण्यासाठी शाहू महाराजांनी महत्वाची भूमिका बजावलेली दिसते. ज्येष्ठ सामाजिक शास्त्राच्या अभ्यासिका डॉक्टर गेल ऑम्वेट यांनी या संदर्भात असं म्हटलं होतं की राष्ट्रवादी विचारांच्या शेतकरी कामकरी नेतृत्व विकासाचे मुंबई आणि पुणे हे प्रभावी केंद्र बदलवून ते कोल्हापूरकडे आणण्याचं श्रेय शाहू महाराजांचं आहे आणि त्याचा एक स्वाभाविक परिणाम एका छोट्या संस्थानातल्या या प्रकारच्या कार्याचा आणि भूमिकेचा प्रसार आणि विस्तार महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर झालेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून शाहू महाराजांचं हे बहुजन समाजाच्या वाटचाली उद्धारा काळाचे एक महत्वाचा एक पैलू म्हणून शाहू महाराजांच्या या सगळ्या कामाकडे पाहावं लागतं. त्याचबरोबर शाहू महाराजांच्या कार्याकडे अनेक दृष्टिकोनातून आपण पाहू शकतो की ज्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्राच्या घडणीवरती झालेला आहे. स्त्रियांचं शिक्षण असेल,
बहुजनांचं शिक्षण असेल, सहकार चळवळीचा पाया असेल, उद्योगधंद्यांचा पाया असेल आणि प्रयोगशील राजा म्हणून त्याचे अनुषंगिक अशा प्रकारचा प्रभाव आणि परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरती आणि समाजकारणावरती झालेला आपल्याला दिसतो. याचबरोबर शाहू महाराजांच्या ह्या सगळ्या कामगिरीकडे पाहत असताना एक राजा म्हणून फक्त ते बोलून थांबले नाहीत, त्याचा एक कृती प्रकल्प, एक धोरणात्मक कृती प्रकल्प आपल्या राजदरबारामधून दिला आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीला मोठा हातभार लावला. त्याचं श्रेय कोणकोणत्या गोष्टीमध्ये सामावले आहे तर एक म्हणजे त्यांची जीवनदृष्टी आधुनिक अशा स्वरूपाची होती आणि या आधुनिकतेचं नातं ते ज्यावेळेस युरोपला गेले या प्रकारच्या गोष्टीमध्ये देखील पाहायला लागतं किंवा त्यांना शिक्षणामध्ये ज्या प्रकारच्या प्रभाव त्यांच्यावरती पडलेला आपल्याला दिसतो. तर एका आधुनिक जीवनानं भारतीय समाजाची जडणघडण करावी आणि एक राजा म्हणून आपला त्यात हातभार मोलाचा असायला पाहिजे, या प्रकारची जीवनदृष्टी राजर्षी शाहू महाराजांची होती. दुसरं एक म्हणजे जातमुक्ती लढा हा एक त्यांच्या कार्याचा एक महत्वाचा पैलू होता आणि त्याचा एक आत्मसन्मान आणि आत्मबळ अशा प्रकारच्या दलित वंचित वर्गाला मिळालं, हा देखील त्यांच्या कामाचा एक आधुनिक महत्वाचा पैलू. त्याचबरोबर ह्या सगळ्या कार्याला कायद्याच्या चौकटीमध्ये, अंमलबजावणीच्या चौकटीमध्ये त्यांनी रूपांतरण केलं आणि त्याची कक्षा आणि व्याप्ती वाढवण्यामध्ये एक महत्वाचा सहभाग एक राजा म्हणून शाहू महाराजांचा राहिला. संस्थात्मक जीवनाचा पायाभरणी करणे आणि त्याचा विस्तार करणं हा देखील शाहू महाराजांच्या कार्यकाळाचा एक महत्वाचा पैलू होता. अशा संस्थांची निर्मिती करणं, त्याला एक बळ देणं आणि त्याचा एक अनुषंगिक अशा प्रकारचा लाभ महाराष्ट्राच्या अखिल जनतेला व्हावा अशी एक दूरगामी द्रष्टेपण शाहू महाराजांच्या ह्या संबंध कार्यकाळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून भारतीय लोकशाहीचा पाया अधिक विस्तारित करण्याचा, तो अधिक भक्कम करण्यामध्ये राजर्षी शाहू महाराजांचा एक महत्वाचा सहभाग राहायला आपल्याला दिसतो. आणि ते केवळ संस्थानांपुरता सीमित राहिला नाही तर तो अखिल महाराष्ट्रव्यापी झालेला आपल्याला दिसतो. किंबहुना भारतभर देखील त्याचे पडसाद त्यांच्या समाजकार्याचे पडलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाचा, प्रबोधन चळवळीला, सामाजिक जीवनाला एक कृतिशील अशा प्रकारचा चेहरा देण्यामध्ये आणि आधुनिक महाराष्ट्राची नवघडण करत असताना राजर्षींचं कार्य हे प्रमाणभूत आणि पायाभूत ठरलेलं असं आपल्याला दिसतं. हे त्यांची कर्तबगारी फार महत्वाची आणि मोलाची मानावी लागते. आणि म्हणूनच एन डी पाटलांनी इतिहासाला कलाटणी देणारा आणि नवा इतिहास घडविणारा महान समाज पुरुष या शब्दामध्ये राजर्षी शाहूंच्या कार्याचा गौरव केलेला आपल्याला दिसतो. राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याकडे पाहत असताना महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी त्यांच्या विकासक्रमाचा आणि कार्यकर्तबगारीचा फार चांगला अशा प्रकारचा उल्लेख एका लेखामध्ये केलेला आहे. त्यांनी शाहू महाराजांच्याबद्दल असं म्हटलं होतं की शाहू महाराजांचे मन उत्क्रमणशील आणि उत्कर्षशील होते आणि तो नवयुगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष होता. महाराष्ट्राच्या विकासाचा एक स्वाभाविक तरंग म्हणून आपण शाहू महाराजांच्या कार्याकडे पाहायला पाहिजे असं शिंदेचं म्हणणं होतं. आणि शिंदे यांनी राजर्षींच्या कार्याचा ऐतिहासिक श्रेय संबंधी असा एक निर्देश केला होता की शाहू महाराजांच्या काळात आणि त्याच्याही आधी अनेक समाज सुधारक सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये काम करत होते, पण राजर्षींचं हे वेगळेपण आहे की राजपदावर असल्यामुळे त्यांच्या कार्यात यश येऊन अखिल महाराष्ट्र जसा हल्ला तसा तितका दुसरा कोणाच्या प्रयत्नाने हल्ला नाही. तर या दृष्टीने देखील आपण राजर्षींच्या कार्याकडे पाहायला लागतं. 20व्या शतकाच्या आधुनिक नवमहाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये, त्याच्या प्रारंभ पर्वामध्ये महाराष्ट्राला एक नवी सामाजिक दृष्टी, कृतिशील स्वरूपाची सामाजिक दृष्टी आणि प्रबोधन दृष्टी आणि बहुजन समाज प्रतिनिधी विचार मांडण्यामध्ये राजर्षी शाहूंचं एक फार महत्वाचं योगदान आहे. आणि भारतीय लोकशाहीचा पाया अधिक भक्कम आणि विस्तार करण्यामध्ये राजर्षी शाहूंची भूमिका ही फार क्रांतिकारी अशा स्वरूपाची ठरली आहे. आणि म्हणून आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये राजर्षी शाहूंचं कार्य अशा अनेकविध गोष्टींमधून, पैलूंमध्ये आपल्याला ध्यानात घ्यावं लागतं. धन्यवाद.